नमस्कार. करिअर वार्तामध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. मी भारती आणि आज मी माहिती घेऊन आली आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड बद्दल, म्हणजेच आरआरबीच्या भरतीबद्दल. सो हे बघा, वेबसाईट ओपन केलेली आहे मी इथे ऑलरेडी आणि वरती अप्लायचं बटन दिसत आहे. सो ज्यांनी कोणी अप्लाय केलं नसेल त्यांनी अप्लाय करा. खूप छान ही पोस्ट आहे आणि कसं ग्रॅज्युएट आहे, BE, डिप्लोमा, डिग्री आणि 10वी+ ITI वाले जे आहेत ते सगळेच जण अप्लाय करू शकतात आहे. इथे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट मी देत आहे आणि आधीच जे आहे ते रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे. याच्यासाठी 8 एप्रिल जे आहे ती लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे मी एका सगळ्यांना रिमाइंडर करून देत आहे. सो ज्यांनी कोणी अप्लाय केलं नसेल त्यांनी नक्कीच अप्लाय करा. आणि एक्झामला मला वाटतं काहीतरी 2-3 महिने वेळ आहे आणि 2-3 महिने जर सिरियसली अभ्यास केला तर खरंच कोणाचं ना कोणाचं तरी सिलेक्शन जे आहे ते होऊ शकते. सो प्लीज अप्लाय करा. चला तर मग बघूया. इथे बघा हेल्पलाईन नंबर्स दिलेले आहेत त्यांनी. ज्याला कोणाला काही माहिती पाहिजे तर कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांच्याशी. आणि जर का ॲडव्हर्टाइजमेंटच्या रिलेटेड जर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी नक्कीच रिप्लाय करेल आहे. सो ही बघा ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. आपण ओपन करू ॲडव्हर्टाइजमेंट आणि डिटेल जे आहे ते बघूया. आणि फ्रेंड्स प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांना गरज असेल त्यांना सांगा सबस्क्राईब करायला, कारण की नवीन नवीन जे अपडेट्स राहतात, जॉबशी रिलेटेड जे अपॉर्च्युनिटीज राहतात त्या मी या चॅनलवरती त्याचे मी व्हिडिओज टाकत असते. सो सगळ्यांना हेल्पफुल आहे हे. सो प्लीज सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघायचं आणि व्हिडिओ आवडले तर मग व्हिडिओजला लाईक करा. सो हे बघा आता ॲडव्हर्टाइजमेंट ओपन झालेली आहे. आरआरबीची रिक्रुटमेंट ऑफ टेक्निशियन्स आहे. दोन प्रकारच्या पोस्ट आहे इथे आणि त्या 2 पोस्टमध्ये मग ज्या वेगवेगळ्या कॅटेगरीज आहे. ठीक आहे. सो पहिली जी आहे तर ही टेक्निशियन आहे सिग्नलसाठी. ठीक आहे, टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल. आणि दुसरी जी आहे ते आहे टेक्निशियन ग्रेड 3. सगळ्यात आधी इथे बघू शकता तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आलेली आहे. म्हणजे ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन जी आहे ती 9 मार्च होती. 9 मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 8 एप्रिल जी आहे ती शेवटची डेट आहे. आणि जर कुणाला काही करेक्शन करायचे असेल तर ते 18 एप्रिलपर्यंत आहे. पण पहिल्यांदा रजिस्टर करायच्या ज्या डिटेल्स आपण भरतो तिथे त्या आपण मॉडिफाईड नाही करू शकत. नंतर भरलेल्या ज्या डिटेल्स आहेत त्या मॉडिफाईड करता येतात. सो इथे डिटेल्स दिला आहे की तुमचं पे स्केल वगैरे किती राहिलं आहे, ते लेवल दिलेलं आहे. आणि मेन मुद्दा हा आहे की कोविड-19मुळे जे आहे तो एज रिलॅक्सेशन म्हणजे वाढवून दिलेली आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना चान्सेस आहे की ते अप्लाय करू शकतात आहे. ते 3 वर्ष जे आहे ते त्यांनी वाढवून दिलेलं आहे. जिथे 18 ते 30 होतं ते 30 ते 33 झाले आहे आणि 33 ते 36 झालेलं आहे. सो संधी सोडू नका, माझं तर हेच सजेशन राहील आहे. आणि बघूया पुढे काय फक्त जे आता महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे, कारण पूर्ण जर ॲडव्हर्टाइजमेंट वाचून सांगितलं तर बराचसा मोठा व्हिडिओ होऊन जाईल आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. सो आता इथे आपण बघू शकतो की एज परत त्यांनी तेच दिलं आहे की 18 ते 36 आहे सिग्नलसाठी. म्हणजे ज्या BE आणि डिप्लोमावाल्यांसाठी जे आहे ते 18 ते 36 आहे. आणि आपली जी ग्रेड 3 आहे टेक्निशियन ग्रेड 3 त्याच्यासाठी 18 ते 33 आहे. आणि 1:1च्या रेशोमध्ये जे आहे ते सिलेक्शन होईल. म्हणजे असं समजा की 1092 पोस्ट आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एक्झाम झाल्यानंतर 1092चा डबल म्हणजे तेवढ्या लोकांचं तिथे सिलेक्शन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. आणि निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे इथे 1/3 मार्क फॉर एव्हरी रॉंग आन्सर. ठीक आहे, म्हणजे 3 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क मायनस होईल. त्याच्यामुळे जे कोणी अप्लाय करतील आन्सर्स जे आहे ते पाहून टिक करायचे. कसं आपल्या स्टेट गव्हर्नमेंटला सहसा निगेटिव्ह मार्किंग नसते, त्याच्यामुळे आपण टप्पे टुक्के जरी मारले तरी चान्सेस राहतात म्हणजे बरोबर येण्याचे. पण इथे तसं चालत नाही. तुम्हाला शुअरिटी असेल तरच क्लिक करायचं, अदरवाईज आन्सर क्लिक करायचा नसतोच इथे. आणि हा एक मेन पॉईंट आहे की फ्री ट्रेन ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे. सो जे पण SC आणि STचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी जर रिक्वेस्ट केली, म्हणजे फॉर्ममध्ये बहुतेक बऱ्याच जास्त ऑप्शन राहत असेल तर त्यांना जे आहे ते रेल्वेचा पास, स्लीपर क्लासचा जो पास आहे तो फ्री मिळतो. पण बहुतेक बुकिंग करायच्या वेळेस जे आहे ते तुम्हाला सर्टिफिकेट दाखवावं लागतं तिथे. आणि ट्रॅव्हल करायच्या वेळेस पण सर्टिफिकेट जे आहे ते आपल्यासोबत ठेवावं लागतो. ठीक आहे. आणि म्हणजे बँड आयटम्स दिले त्यांनी ते तर इन जनरल आहे सगळ्यांना माहीतच आहे की आपण मोबाईल, टॅब वगैरे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मेटॅलिक वस्तू ज्या आहेत एक्झाम सेंटरला आपण घेऊन नाही जाऊ शकत. ते मेडिकल फिटनेस बद्दल दिलेलं आहे त्यांनी, कारण टेक्निशियन म्हटलं की आपलं आयसाईट वगैरे जे ते खूप असं चांगलं पाहिजे असते. त्याच्यामुळे त्यांनी त्यांचे स्टँडर्ड्स, मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहे, ते बघू याल तुम्ही. नॅशनॅलिटी तर सगळ्यांना माहीतच आहे. आणि हे बघा परत त्यांनी ते एजचा फॉर्मॅट दिलेला आहे. ग्रेड 1 सिग्नलसाठी 18 ते 33 आधी होतं, आता 18 ते 36 आहे. टेक्निशियन ग्रेड 3 साठी जे आहे ते आधी 18 ते 30 होतं आणि आता 18 ते 33 आहे. त्याच्यामुळे चान्स सोडू नका, कारण की ज्यांची एज वाढलेली आहे त्यांना सुद्धा चान्स आहे इथे अप्लाय करण्याकरता. आणि पुढे जे आहे ते एज रिलॅक्सेशन आहे ते जनरली सेमच असते शक्यतोवर. म्हणजे SC STला 5 years आणि OBCला 3 वर्ष. आणि मग बाकी बरेचसे आहे इथे.
ते डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट वाचायच्या वेळेस जे आहे ते तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशनवरती आलेला आहो आपण. सो इन शॉर्ट मी आताच सांगून देत आहे की जी पहिली पोस्ट आहे सिग्नल, त्याच्यासाठी जे आहे BSc म्हणजे सगळ्या स्ट्रीम्स दिलेल्या आहेत इथे यांनी कुठल्या कुठल्या पाहिजे त्या. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा हे अप्लाय करू शकता. आणि जी ग्रेड 3 आहे त्याआधी बघा फीसचा टॅब आला आहे, कॉलम आला, त्याच्यामुळे फीसबद्दल सांगून देते तुम्हाला. 500 रुपये आहे जनरल आणि OBC साठी. आणि बाकी जे आहे SC ST फिमेल मायनॉरिटीज इकॉनॉमिकल बॅकवर्ड वगैरे त्यांना जे आहे ते 250 रुपये. आणि याच्यात एक खूप चांगली गोष्ट म्हणजे अशी आहे की एक्झाम जे कोणी अटेंड करतील त्यांना जे आहे ते फीस परत मिळते. म्हणजे 500 वाल्यांना जे आहे ते 400 रुपये परत मिळतील, बँकिंगचे चार्जेस डिडक्ट होतील. आणि 250 वाल्यांना पूर्ण 250 रुपये परत मिळतील. सो हा एक प्लस पॉईंट आहे, तुम्ही जे एक्झाम अटेंड केल्यानंतर तुमचे जे आहे पैसे तुम्हाला परत मिळते. चला मग आणि बघूया पुढे काय आहे ते मेन पॉईंट. बाकी ते बरंचसं खूप हे मोठं ॲडव्हर्टाइजमेंट आहे, 43 पानांचं ॲडव्हर्टाइजमेंट आहे. पूर्ण 43 पाने नाही वाचू शकत आपण, NOC वगैरे द्यायची आहे. हे बघा हा एक मेन पॉईंट आहे. रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे यांची, पहिले फॉर्मच भरायचा आहे ऑनलाईन, त्यानंतर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आहे, आणि त्यानंतर जे आहे ते मेडिकल एक्झामिनेशन होईल आहे. ठीक आहे. आता त्यांनी पुढे सिलेबस दिलेला आहे. कम्प्युटर बेस्ड टेस्ट देयर विल बी अ सेपरेट CBT फॉर इच पे लेव्हल, म्हणजे सेपरेट CBT होणार आहे. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल वाल्यांची वेगळी आणि ग्रेड 3 वाल्यांची वेगळी. सो सेपरेट एक्झाम होणार असल्यामुळे सिलेबस पण जो आहे तो थोडासा फरक आहे, कारण की इथे लेवलचा फरक पडतो आहे, एज्युकेशनल लेवलचा फरक पडतो त्याच्यामुळे. सो टोटल ड्युरेशन जे राहणार आहे ते 90 मिनिट 100 क्वेश्चन्स. हे दोन्ही याला सेम आहे, ग्रेड 3 ला पण आणि ग्रेड 1 ला पण. ठीक आहे. आणि बाकी जो क्वेश्चन आणि नेगेटिव्ह मार्किंग पण कॉमन आहे. मिनिमम 5% यांनी इथे दिलेले आहे. OBC ला 30%, SC ला 30%, ST ला 25%, UR आणि EWS ला 40%. पण फ्रेंड्स आता याचा थोडा काही अर्थ राहिलेला नाही, कारण आता कट ऑफ एवढी हाय जाते ऑलरेडी की थोड्या कमी मार्क्सवाले खूप कमी राहतात, म्हणजे त्यांची काही व्हॅल्यूच नाही राहत असं आपण म्हणू शकतो. कारण की 80-90% जो ऑलरेडी स्कोर जातो, आणि जेवढ्या पोस्ट असतात त्याच्यानुसार ॲप्लिकेशन जे आहेत त्या भरपूर आलेले असतात, मल्टिपल प्रमाणात आलेले असतात. त्याच्यामुळे तरी पण तो एक बेसिक क्रायटेरिया आहे, स्टँडर्ड क्रायटेरिया तो द्यायचा असतो त्यांना, आणि तो दिलेला आहे त्यांनी. आणि पुढे बघा इथे सिलेबस त्यांनी प्रॉपर दिलेला आहे. सिलेबस फॉर CBT फॉर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी दिलेला आहे. क्वेश्चन्स विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप विथ मल्टिपल चॉईस आन्सर्स अँड आर लाईकली टू कव्हर टॉपिक्स पर्टेनिंग टू द फॉलोइंग सिलेबस. म्हणजे मल्टिपल जे ऑब्जेक्टिव्ह वाला जो आहे तो क्वेश्चन पेपर राहतो, आणि पर्टिक्युलर हा जो सिलेबस दिलेला आहे त्यांनी, या सिलेबसमधूनच जे आहे ते प्रश्न राहतील. पण डिटेलमध्ये जे आहे तो तुम्हाला करावं लागेल सगळं. हे बघा आता त्यांनी जो तो मार्क्सचा ब्रेकअप दिलेला आहे की म्हणजे टॉपिक वाईज, म्हणजे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न राहतील. जसे की जनरल अवेअरला 10 क्वेश्चन 10 मार्क, रिझनिंग अँड इंटेलिजन्सला 15 क्वेश्चन 15 मार्क, कम्प्युटर ॲप्लिकेशन्सला 20 क्वेश्चन 20 मार्क, मॅथमॅटिक्सला 20-20, आणि बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगला 35-35. हे जे आहे त्यांनी दिलेलं आहे. आणि ग्रेड 3चा जो आहे तो थोडासा डिफरंट राहील याच्यापेक्षा, कारण की मी आधी सांगितलं की बराचसा डिफरन्स आहे दोन्ही ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे. सो ग्रेड 3चे बघू शकता इथे मॅथ्सचे 25 आहे, जनरल इंटेलिजन्स रिझनिंगचे 25 आहे, जनरल सायन्सचे 40 आणि जनरल अवेअरनेसचे 10, आणि तेवढेच तिथे मार्क्स आहे. सो अशा प्रकारे जे ते दोन्ही याचे पेपर असे 90 मार्क्सचे होतील आहे. आणि सॉरी 90 मिनिट्स राहील आहे, आणि 30 मिनिट्सच्या ते एक्स्ट्रा टाइम राहणार आहे PWBD वाल्यांना. आणि म्हणजे जे काही हँडिकॅप वगैरे असतात त्यांना जर थोडासा टायमिंग एक्स्ट्रा असतो. आणि CBT जर तुमची क्लिअर झाली तर त्याच्यानंतर जे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन क्लिअर झालं की नक्कीच सिलेक्शन होईल. ठीक आहे. सो पुढे हाऊ टू अप्लाय दिलेलं आहे त्यांनी. अप्लाय करण्याची प्रोसेस तीच असते, वेबसाईटला आपल्या लिंकवरती क्लिक करून रजिस्टर करायचं, रजिस्टर करून जे पण पुढे डिटेल्स मागितले ते मागायचे. पण फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायच्या वेळेस जो यांनी क्रायटेरिया दिलेला आहे की एवढ्या साईजचा फोटो पाहिजे किंवा त्याचे डायमेन्शन्स आहे, ते सगळं जे आहे ते लक्ष देऊन वाचायचं आणि त्याच्यानंतरच अप्लाय करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. आणि हे बघा आता लिस्ट ऑफ RRB वेबसाईट, RRBचे हेडक्वार्टर्स जिथे जिथे आहे तिथे आणि लिस्ट दिलेली आहे. जसं की आपलं मुंबई आहे, पटना, रांची, सिलिगुडी, कोलकाता, बरीचशी यांनी लिस्ट दिलेली आहे जिथे पण RRBचे ऑफिसेस आहेत तिथली. आणि रिक्रुटमेंट हायरिंग पण आहे ती त्याच्यानुसारच होत असते. सो डिपेंड करतात. आता पुढे पूर्ण डिटेल्स आपण वाचू तेव्हाच लक्षात येईल आहे. आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन जे आहे ते बऱ्याचशा 13 रिजनल आपल्या ज्या इंडियन लँग्वेजेस आहे त्याच्यामध्ये एक्झाम देत आहे. जसं की आपण मराठी, महाराष्ट्राने जर अप्लाय केलं तर आपल्याला मराठी ऑप्शन पण दिसतो,
आणि इंग्लिश ऑप्शन पण दिसतो. तुम्ही जो सिलेक्ट कराल ॲट द टाइम ऑफ एक्झाम त्याच्यावरती तुम्हाला देता येईल आणि तिथे ऑप्शन पण असतो. मध्येच एखादा क्वेश्चन तुम्हाला समजा नाही कळला मराठीमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता किंवा इंग्लिशचा मराठीमध्ये बघू शकता. ठीक आहे. परत त्यांनी दिलेलं आहे की फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटी जी आहे ती SC ST वाल्यांना आहे, अप्लाय करू शकता त्याच्यासाठी. आणि एक्झामिनेशनच्या वेळेस जे तुम्हाला ओरिजिनल फोटो ID वगैरे घेऊन जावा लागतो तो इन जनरलच आहे. आणि यूज ऑफ अनफेअर प्रॅक्टिसेस, आपण चीटिंग मिसकंडक्ट वगैरे नाही करू शकत. तसं केलं तर RRBला पूर्णपणे राईट्स आहे, त्यांना काय ॲक्शन घ्यायचं तुमच्या अगेन्स्ट, म्हणजे जे पण चिटिंग करते त्यांच्या अगेन्स्ट ते घेऊ शकतात आहे. आणि पुढे बघूया त्यांनी काय दिलेलं आहे. हां, आता तो पेज आलेला आहे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशनचा. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे, टेक्निशियन ग्रेड 1 जो आहे सिग्नल त्याच्यासाठी बघू शकतो बॅचलर्स ऑफ सायन्स इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंस्ट्रुमेंटेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट, और BSc म्हटलं त्यांनी BScच्या फील्ड दिले आहे, और 3 years डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द अबाव स्ट्रीम्स, और डिग्री इन इंजिनिअरिंग इन द अबाव स्ट्रीम्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपला जो ग्रेड 3 आहे, ग्रेड 3 मध्ये मग बरेचसे आहेत. ब्लॅकस्मिथ आहे, ब्रिज आहे, कॅरेज अँड वॅगन आहे, क्रेन ड्रायव्हर आहे, डिझेल इलेक्ट्रिकल, डिझेल मेकॅनिकल. सो अकॉर्डिंगली त्याच्यानुसार त्यांना जी आहे ती ITIची ती फील्ड मागितलेली आहे. सो त्यासाठी जे तुम्हाला डिटेलमध्ये वाचावं लागेल हे, म्हणजे ज्यांनी कोणी ITI केलं असेल जे अप्लाय करतील त्यांच्या ते वाचल्यानंतर जे आहे ते लक्षात येईल की कुठल्या ट्रेडसाठी, कुठल्या फील्डसाठी कुठला ट्रेड जो आहे तो त्यांनी मागितलेला आहे. हे अशा प्रकारे हे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे बघा तुम्ही. सो फ्रेंड्स, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि व्हिडिओज जे आहेत ते फॉरवर्ड करा, जेणेकरून सगळ्यांना जे आहे कळायला पाहिजे लेटेस्ट अपडेट्स आणि सगळ्यांना जे अप्लाय करता आलं पाहिजे आहे. आणि आत्ता जो आहे तो त्यांनी RRB रिजन वाईज जो आहे आणि कॅटेगरी वाईज जे आहे ते त्यांनी सगळं पोस्ट दिलेलं आहे. जसं आता हे आहे अहमदाबाद, RRB अहमदाबादसाठी SC ST OBC URला किती पोस्ट आहे, लेडीजला कुठल्या पोस्टला किती जागा आहे आणि कुठल्या कॅटेगरीला किती जागा ती क्लिअरली दिल्या. जसं की आता महाराष्ट्रातल्या लोकांनी जर मुंबईसाठी भरला किंवा कुठल्या पण राज्यासाठी भरू शकतो. जर आपल्याला वाटलं की RRB चंदीगडमध्ये जास्त आहे आपल्या कॅटेगरीसाठी तर आपण तिथे पण अप्लाय करू शकतो. असं काही कंडिशन नाही आहे की तुम्ही इथेच अप्लाय करा. आणि ज्यांना कुणाला वाटतं की महाराष्ट्रातच अप्लाय करायचं तर त्यांनी RRB मुंबईसाठीच अप्लाय करू शकता. हे बघा RRB मुंबईच्या ज्या आहे त्या जागा दिलेल्या आहेत त्यांनी. सो व्यवस्थित चेक करून जे आहे ते अप्लाय करू शकता. सो बघा ही पूर्ण मग हेच डिटेल आहे. सो जो मेन पॉईंट आहे, जे मेन पॉईंट्स आहे ते मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे. आणि जर काहीही प्रॉब्लेम गेली अप्लाय करायच्या वेळेस किंवा फॉर्म भरायच्या वेळेस किंवा सिलेबसच्या बद्दल किंवा एक्झामच्या बद्दल तर तुम्ही नक्कीच कमेंट्स करू शकता. म्हणजे कमेंट्स कराच आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ बघा पूर्णपणे, बाकीचे पण व्हिडिओज बघा, हेल्पफुल राहते सगळ्यांना. आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आणि शेअर करा. आणि बघा इथे परत लास्टमध्ये त्यांनी फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट वगैरे दिलेलं आहे. सो हे इन जनरल आहे, सगळ्यांना माहीतच आहे ते, म्हणजे जे कोणी ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे बऱ्याचशा लोकांना त्यांना तर माहीतच आहे. जे कोणी नवीन असतील, जे कोणी आता स्टार्ट करत असेल गव्हर्नमेंट एक्झाम जायला, सो ते बघू शकता इथे सगळं पूर्ण डिटेल्स मी दिलेलं आहे. ठीक आहे. तर मग भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. सो करिअर वार्तामधील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया. थँक्यू सो मच.